नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये वांग बटाट्याची भाजी करणार आहोत। वाटण न वापरता अशी झटपट वांग बटाट्याची भाजी तुम्ही सकाळी डब्यासाठी सुद्धा करू शकता। चपाती किंवा तुमच्या आवडत्या कोणत्याही भाकरीबरोबर खाऊ शकता। वांग बटाट्याची भाजी करण्यासाठी आपण 2 वांगी आणि 2 बटाटे असे चिरून पाण्यामध्ये ठेवले आहेत, त्यामुळे ते काळे पडत नाहीत। भाजीसाठी आपण मीडियम साईजचा कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला आहे। त्याचबरोबर अद्रक, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीरीचे देठ याची पेस्ट करून घेतली आहे। हळद, मीठ, धणे जिरे पावडर, गरम मसाला पावडर, लाल तिखट, हिंग आणि 3 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट। भाजीसाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे। आता या गरम तेलामध्ये अशी मोहरी घालायची आणि आपण घातलेली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये असा कांदा ॲड करायचा। कांदा तेलामध्ये असा परतून झाल्यावर त्यामध्ये आपण घेतलेली अद्रक, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीरीच्या देठची पेस्ट ॲड करायची। तुम्हाला जर कढीपत्ता अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये ॲड न करता डायरेक्ट फोडणीत घालायचं असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता। अद्रक लसूणची पेस्ट तेलामध्ये परतून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये हिंग, हळद, धणे जिरे पावडर, गरम मसाला पावडर, लाल तिखट ॲड करायचं आणि ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवायची। आता शेंगदाण्याचा कूट घालून तो देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आणि तो देखील सर्व साहित्याप्रमाणेच मिक्स करून घ्यायचा। मीठ घालायचं आणि सर्व साहित्यांना तेल सुटेपर्यंत ते असे तेलामध्ये परतून घ्यायचे। आता आपण चिरून घेतलेले सर्व वांगी आणि बटाटे या साहित्यामध्ये घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं भाजी अशी वाफून घ्यायची। लागेल तितकं गरम पाणी ॲड करायचं। आपण घातलेल्या पाण्यामध्ये सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून पुन्हा झाकण ठेवायचं आणि आपली भाजी वाफून शिजून घ्यायची। भाजीची ग्रेव्ही तुम्हाला जितकी पातळ किंवा घट्ट पाहिजे तितकं त्यातील पाणी आळवून घ्यायचं। पाहू शकता आपल्या भाजीतील पाणी पाहिजे तितकं आळलेलं आहे आणि बटाटा देखील छान शिजलेला आहे। भाजी शिजल्यावर आपण गॅस बंद करायचा। आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आणि ती देखील भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। कोथिंबीर ॲड करून आपली झटपट रसरशीत विदाऊट वाटण वांग बटाट्याची भाजी करून खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।